नेक्स्ट पॉइंट आहे रेव्हेन्यू अकाउंट डिटर्मिनेशन. एक आपण सायकल रन करू फास्ट. रेव्हेन्यू अकाउंट कुठे डिटरमाइन होतं? अकाउंटिंग एंट्रीचे तिथे ना काल 3 जनरेट झाले होते, त्यात एक रेव्हेन्यू अकाउंट होतं. बिलिंग डॉक्युमेंट कसं क्रिएट करायचं? ही झालं तुमचं पीजीआय, बिलिंग डॉक्युमेंट क्रिएशन. VF01. ओके, एंटर आणि सेव्ह. हे झालं तुमचं बिलिंग डॉक्युमेंट. इथं अकाउंटिंग डॉक्युमेंट जनरेट झालंय का? नाही. अकाउंटिंग डॉक्युमेंट कसं जनरेट करायचं? VF02 मध्ये जाऊन ते जे काही बिलिंग डॉक्युमेंट आहे ते रिलीज टू अकाउंटिंग करायचं. ओके, रिलीज टू अकाउंटिंग केल्यावर नो टॅक्सेस ऑन द सेल्स अँड परचेस अलाउड L2. ओके, टॅक्स प्रोसिजर करेक्ट आहे का चेक करतो आपण कंट्रीसाठी. OBBG. हा. रेग्युलर कुठली यूज करते प्रोसिजर आपण? TM3201. हो तीच आहे. ठीक आहे, हे झालं अकाउंटिंग डॉक्युमेंट जनरेट. दिस इज ए अकाउंटिंग डॉक्युमेंट आफ्टर PGI बिलिंग डॉक्युमेंट. बिलिंग डॉक्युमेंट. बिलिंग डॉक्युमेंट. ठीक आहे, आता हे बघा, याच्यामध्ये ही थर्ड लाईन सोडून द्या. फर्स्ट आणि सेकंड आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट कुठली आहे? रेव्हेन्यू अकाउंटची ना, कस्टमर नंबर. कस्टमर. हा. कस्टमर डेबिटेड और क्रेडिटेड? डेबिटेड. डेबिटेड. ठीक आहे, दुसरी जी लाईन आहे ती रेव्हेन्यू अकाउंटची. हे डिस्क्रिप्शन चुकीचं आहे, डिस्क्रिप्शन आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, हे कशाचं आहे? हे रेव्हेन्यू अकाउंटचं आहे, सेल्स रेव्हेन्यू. ओके, सेल्स रेव्हेन्यू इथे 1500 आहे. 1500 कुठे घेतला होता आपण? सेल्स ऑर्डर मध्ये घेतला होता का? करेक्ट. ठीक आहे, आपण एक कम्पेअर करू, दोन्ही व्हॅल्यू कम्पेअर करू आपण.
हे तुमचं अकाउंटिंग डॉक्युमेंट आफ्टर पीजीआय आहे. ठीक आहे, हे अकाउंटिंग डॉक्युमेंट आफ्टर बिलिंग डॉक्युमेंट. ओके, इथे जर ऑब्झर्व केलं, इथं रेव्हेन्यू कितीने ट्रिगर झालाय 1500 ने, आणि इथे जी मटेरियलची व्हॅल्यू ट्रिगर झाली किती रुपयाने झाली आहे, 1000 रुपीजने. ओके, याच्यावरून कंक्लुजन काय काढू शकतो आपण, पीजीआय मध्ये जी प्राइस ट्रिगर होते ती कुठून होते, मटेरियल मास्टर, जी की तुमची इन्व्हेंटरी व्हॅल्यू आहे. ओके, आणि जी बिलिंग डॉक्युमेंट मध्ये व्हॅल्यू ट्रिगर होती ती कशाच्या रेफरन्सने होणार आहे, सेल्स ऑर्डर. सेल्स ऑर्डर मध्ये जी प्राइस घेतली त्याच्या रेफरन्सने, कारण तो रेव्हेन्यू असतो. ओके, तुमच्यासाठी हे मटेरियल किती रुपयाला आहे, 1000 रुपीजला. तुम्ही समोरच्याला किती रुपयाला विकताय, कस्टमरला 1500. ते 500 म्हणजे काय असतं, रेव्हेन्यू. ओके, तर हे झालं रेव्हेन्यू अकाउंट. आता नॉर्मली जे इन्व्हेंटरीचे अकाउंट जे ट्रिगर होतात किंवा डिटरमाइन होतात त्याची कन्सेप्ट काय आहे, ओबीओसी सेटिंग. ओके, मात्र हे जे रेव्हेन्यू अकाउंट डिटरमाइन होतं त्याच्यासाठी एक वेगळी कन्सेप्ट यूज केली जाते, त्याला बोलतात VKOA सेटिंग्स. जसा ओबीओसी एक टी कोड आहे तसा VKOA पण एक टी कोड आहे. ठीक आहे, या टी कोडचे आपल्याला सेटिंग बघायचे. जसं ओबीओसीचं एक इक्वेशन आहे तसं VKOA पण एक इक्वेशन आहे. ओके, हे इक्वेशन कसं वर्क करतं बघा. आता याच्यामध्ये जे रेव्हेन्यू अकाउंट आहे, दॅट इज जीएल अकाउंट, इज डिटरमाइन बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन टाईप व्ही. व्ही म्हणजे काय, व्ही जनरली कधी यूज करतो आपण, आउटपुटच्या केसमध्ये, सेलच्या केसमध्ये. ओके, देन कंडिशन टाईप कॉपी, ही पण स्टँडर्ड असणार आहे. ठीक आहे, देन युअर COA, चार्ट ऑफ अकाउंट, सेल्स ऑर्गनायझेशन विल बी प्रोव्हाइडेड बाय SD consultant. Then account assignment group for material and account assignment group for customer and account key ERL will be standard. ठीक आहे, याच्यातल्या भरपूर गोष्टी स्टँडर्ड आहेत. याच्यातल्या मेन ज्या गोष्टी ज्या डायनॅमिक म्हणू शकतो ना आपण, ते चार्ट ऑफ अकाउंट आपल्याला माहिती ऑलरेडी, सेल्स ऑर्गनायझेशन माहिती आहे, अकाउंट असाइनमेंट ग्रुप फॉर मटेरियल, अकाउंट ग्रुप फॉर कस्टमर, हे SD कन्सल्टंट प्रोव्हाइड करतील. ओके, हे बेसिकली SD कन्सल्टंट थ्रूच डिसाईड केलं जातं, कारण जर मटेरियलच्या बेसिसवर जर रेव्हेन्यू अकाउंटचं डिफरन्शिएशन करायचं असेल तर मटेरियलचा अकाउंट असाइनमेंट ग्रुप यूज केला जातो, आणि कस्टमरच्या बेसिसवर जर रेव्हेन्यू अकाउंटचं क्लासिफिकेशन करायचं असेल किंवा सब डिव्हिजन करायचं असेल तर कस्टमरचा अकाउंट असाइनमेंट ग्रुप यूज केला जातो. ठीक आहे, हे कोण डिसाईड करतं, हे SD कन्सल्टंट डिसाईड करतात. गॉट इट. तर याच्यातल्या मेन कुठल्या व्हॅल्यूज आहेत मग ज्या रेव्हेन्यू अकाउंट डिटरमाइन करतात, योगेश? सुरुषा? एज ऑफ मटेरियल आणि एज ऑफ कस्टमर का? हे दोन तर आहेच आहे, हा. COA सेल्स ऑर्गनायझेशन, AAG मटेरियल, AAG कस्टमर. ठीक आहे, बाकीचे जे जर ह्या व्हॅल्यू बघितल्या ना तुम्ही, ह्या व्हॅल्यू स्टँडर्ड आहेत. ऍप्लिकेशन टाईप VA, कंडिशन टाईप कॉपी आहे. ओके, अकाउंट की ERL, ह्या व्हॅल्यू प्रत्येक इक्वेशन मध्ये तुमच्या सेम असणार आहेत मोस्टली. ठीक आहे. ओके. ठीक आहे, आता इथे एक दोन तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. एक कन्सिडर करा की क्लायंटचं जे अकाउंट डिटर्मिनेशन फॉर रेव्हेन्यू GL आहे ते मटेरियलच्या बेसिसवर आहे. ठीक आहे, म्हणजे एक 1000 मटेरियल्स आहेत, तो मटेरियल सेल करतो. ठीक आहे, 1000 मटेरियल्स, त्याच्यातले 200 मटेरियल्स असे 5 सब डिव्हिजन केले. ठीक आहे, पहिल्या सब डिव्हिजनसाठी म्हणजे पहिल्या 200 मटेरियलसाठी एक वेगळं सेल्स रेव्हेन्यू अकाउंट डिटरमाइन झालं पाहिजे, दुसऱ्या 200 मटेरियलसाठी दुसरं सेल्स रेव्हेन्यू अकाउंट डिटरमाइन झालं पाहिजे. मग या केसमध्ये आपल्याला काय करायला लागेल, SD साइडने 5 अकाउंट ग्रुप क्रिएट केले जातील मटेरियलसाठी. गॉट इट. आणि जेवढे काही पहिले 200 मटेरियल्स आहे त्याला एक अकाउंट असाइनमेंट ग्रुप असाइन केला जाईल, दुसरे 200 मटेरियल्स असतील त्याला वेगळा अकाउंट असाइनमेंट ग्रुप मेंटेन केला जाईल, जेणेकरून तुम्हाला एक वेगळं कॉम्बिनेशन भेटेल इथे. गॉट इट. सेम फॉर कस्टमर्स. कस्टमरसाठी जर क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की कस्टमर वाईज त्यांना सेल्स रेव्हेन्यू अकाउंट पाहिजे, त्यांचे टोटल कस्टमर कन्सिडर करा 200 कस्टमर्स आहेत. 200 कस्टमर मध्ये पहिले 100 कस्टमरचं सेल्स रेव्हेन्यू वेगळं आहे आणि दुसरं कस्टमरचं सेल्स रेव्हेन्यू अकाउंट वेगळं आहे, यायला पाहिजे. तर त्या केसमध्ये आपल्याला किती ग्रुप क्रिएट करावे लागतील,
2च फक्त. दोन क्रिएट करावे लागतील. पहिला एक क्रिएट करावा लागेल. कन्सिडर करा एक डोमेस्टिक कस्टमर्स आहे, दुसरा सपोज आपण त्यांना स्क्रॅप सेल करतो, स्क्रॅप सेल्स. ठीक आहे, मग एक स्क्रॅप सेलचा अकाउंट असाइनमेंट ग्रुप क्रिएट करावा लागेल, एक डोमेस्टिकचा स्क्रॅप सेल. ओके, आणि एक्सपोर्टचा वगैरे असेल तर एक्सपोर्टचा. ठीक आहे, जेवढे काही तुमचे कस्टमरचे सब डिव्हिजन करायचे त्या हिशोबाने मग तुम्हाला अकाउंट असाइनमेंट ग्रुप क्रिएट करावा लागेल, जेणेकरून तुम्ही इक्वेशन मध्ये मेंटेन करू शकता आणि त्याच्यासाठी तुमचं सेल्स रेव्हेन्यू अकाउंट तुम्ही मेंटेन करू शकता. ओके, बस इंटरव्ह्यू मध्ये विचारलं हे इक्वेशन सांगता आलं पाहिजे, याच्यासाठी तुमचं सेल्स रेव्हेन्यू अकाउंट मेंटेन केलेलं असतं. ठीक आहे, आता आपण सिस्टम मध्ये बघूया. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला एसडी कन्सल्टंट प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, हे क्रिएशन वगैरे त्याच्या जास्त डेप मध्ये जाणार नाही आपण. सिस्टम मध्ये दोन व्हॅल्यूज क्रिएट केलेले आहेत. एक Z1 आहे. ओके, दिस इज फॉर क्लच केबल, आणि दुसरी पण Z1 कशासाठी? अकाउंट असाइनमेंट ग्रुप फॉर कस्टमर, दॅट इज फॉर डोमेस्टिक. ठीक आहे, आपण काय करूया, ह्या व्हॅल्यूज तुम्हाला मी मटेरियल मास्टर आणि याच्यामध्ये मेंटेन करून देतो आणि ते तुम्ही टेस्टिंगसाठी यूज करू शकता. एकदा चेक करतो त्या व्हॅल्यूज तशा प्रेझेंट आहेत का तिथे. ठीक आहे, दिस इज अ मटेरियल अकाउंट असाइनमेंट ग्रुप Z1. ठीक आहे, आणि दुसरा आहे कस्टमर. कस्टमर कुठला आहे या केसमध्ये? ठीक आहे, दिस इज अकाउंट असाइनमेंट ग्रुप फॉर कस्टमर्स, दॅट इज Z1. म्हणजे ह्याच्यात दोन व्हॅल्यू आहेत, एक कस्टमर मास्टर मधली आणि एक मटेरियल मास्टर मधली. ठीक आहे, दोन व्हॅल्यूज पहिल्यांदा आपल्याला मिळाले, ह्या एजी मटेरियल आणि एजी कस्टमर, ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या. आता दुसऱ्या दोन व्हॅल्यूज कुठल्या? सीओए कुठला आहे आपला? INT. INT. सेल्स ऑर्गनायझेशन कुठली आहे? A04. ठीक आहे, मग आता आपण एकदा व्हॅलिडेट करून बघूया, हे जे सेल्स रेव्हेन्यू अकाउंट डिटरमाइन झालंय 893010, हे करेक्ट झालेलं आहे का आपल्या इक्वेशन नुसार? ओके, ही कोड कुठला आहे? कुठली सेटिंग आहे ही? VKOI setting. VKOI. आता इथे मल्टिपल तुम्हाला कॉम्बिनेशन दिसतील, 1 2 3 4 5 आणि हे 501. ठीक आहे, एक एक आपण चेक करून बघूया. ओबीवायसी याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. प्रत्येक याच्यामध्ये हे टेबलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, टेबलमध्ये प्रत्येकामध्ये कॉम्बिनेशन वेगळे आहे. हे बघा, इथे काय आहे? ऍप्लिकेशन, कंडिशन टाईप, चार्ट ऑफ अकाउंट, सेल्स ऑर्गनायझेशन, एजी आणि हा अकाउंट की. ओके, इथे एक कुठलं तुम्हाला दिसत नाहीये? असं सगळे ऑप्शन्स इथे प्रोव्हाइड केले दिसतात का जे इथे दिलेले आहेत? सेल्स ऑर्गनायझेशन नाही आहे ना? कुठला ऑप्शन मिसिंग दिसतंय का? हे जे ऑप्शन्स बघितलेत आपण, टोटल किती? 1 2 3 4 5 6 and 7. 1 2 3 4 5 6 and 7. ओके, सगळे कॉम्बिनेशन आहेत. आपण दुसऱ्या याच्यामध्ये बघूया. दुसऱ्या याच्यामध्ये कुठलं मिसिंग दिसतंय? एक अकाउंट असाइनमेंट ग्रुप मिसिंग आहे. हा अकाउंट असाइनमेंट ग्रुप कुठला आहे? हा अकाउंट असाइनमेंट ग्रुप कस्टमरचा आहे. ठीक आहे, हा कस्टमरचा आहे, म्हणजे याच्यामध्ये मटेरियलचा अकाउंट असाइनमेंट ग्रुप नाही. मिसिंग आहे. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन तुम्ही कधी यूज कराल? जेव्हा अकाउंट असाइनमेंट ग्रुप कस्टमर यूज करायचा आहे, मटेरियलचा याच्यामध्ये कन्सिडर होणार नाही. ओके, तेव्हा तुम्ही हे कॉम्बिनेशन यूज करणार किंवा हा ऑप्शन यूज करणार. तिसरं जर ऑब्झर्व केलं, हा याच्यामध्ये अकाउंट असाइनमेंट ग्रुप कुठला आहे? मटेरियलचा. याच्यामध्ये अकाउंट असाइनमेंट ग्रुप फॉर कस्टमर मिसिंग दिसेल. करेक्ट?
ठीक आहे, मग हा ऑप्शन कधी यूज करणार तुम्ही? मटेरियल साठी सेपरेशन हवं असेल तर. करेक्ट, जेव्हा मटेरियलच्या बेसिसवर सेल्स रेव्हेन्यू अकाउंट पाहिजे. नेक्स्ट ऑप्शन बघूया, जनरल. जनरल जनरल म्हणजे काय? दोन्हीही नको आहेत, म्हणजे अकाउंट असाइनमेंट ग्रुप ही कन्सेप्टच नको आहे. ओके, अकाउंट असाइनमेंट ग्रुप युजच करायचं असेल त्या केसमध्ये तुम्ही हा ऑप्शन युज करू शकता. ही केस कशी यूज करायची सर, म्हणजे कुठल्या बेसिसवर? जेव्हा तुम्हाला, हे बघा, जेव्हा तुम्हाला हे दोन कन्सेप्ट युजच करायचे नाहीयेत. ओके, हा. म्हणजे कुठलाही मटेरियल असो, कुठलाही कस्टमर असो, सेल्स सेल्स ऑर्गनायझेशन चार्ट ऑफ अकाउंट आणि हे दोन व्हॅल्यू, हे तीन व्हॅल्यूच्या बेसिसवर तुम्हाला जीएल अकाउंट म्हणजे तुमचं रेव्हेन्यू अकाउंट आलेलं पाहिजे. मग मटेरियल कुठलं पण असो आणि कस्टमर कुठला पण असो. ओके. ओके, ओके. हेच इक्वेशन सगळीकडे आहे, फक्त याच्यातल्या काही काही गोष्टी प्रत्येक ऑप्शन मध्ये मिसिंग ठेवलेल्या आहेत. ओके, जेणेकरून ज्याला तसं पाहिजे तो तसं युज करू शकतो. ठीक आहे, लास्ट ऑप्शन काय आहे? फिफ्थ ऑप्शन काय आहे? अकाउंट की. इथे दोन्ही अकाउंट असाइनमेंट ग्रुप मिसिंग आहे आणि अकाउंट की दिलेली आहे. ओके, म्हणजे अकाउंट कीच्या बेसिसवर रेव्हेन्यू अकाउंट डिटरमाइन करू शकतो इथे. अजून एक ऑप्शन आहे, याच्यामध्ये काय मिसिंग आहे? याच्यामध्ये सगळे व्हॅल्यू आहेत, फर्स्ट ऑप्शन आणि लास्ट ऑप्शन ऑलमोस्ट सेम आहे. हे मे बी कोणीतरी कस्टम क्रिएट केलेले आहे, कारण 1 to 5 हे स्टँडर्ड आहेत. ठीक आहे, हे कस्टम क्रिएट केलेलं अकाउंट डिटर्मिनेशनचं, हे आपण कन्सिडर नाही केलं तरी चालेल. हे पहिले पाच कन्सिडर करूया आपण. आता आपलं जे जीएल डिटरमाइन झालंय हे कुठल्या याच्यातून डिटरमाइन झालं आपण चेक करू, वन बाय वन चेक करू. सिस्टमची प्रायोरिटी कशी असते? सिस्टम पहिल्या ऑप्शन मध्ये जाऊन चेक करेल इथे कुठले जीएल भेटते का, नंतर सिस्टम चेक करेल दुसऱ्या ऑप्शन मध्ये, थर्ड ऑप्शन मध्ये, फोर्थ ऑप्शन मध्ये, फिफ्थ ऑप्शन मध्ये. ओके, आपण फर्स्ट ऑप्शन मध्ये चेक करूया. पोझिशन मध्ये जाऊ, ऍप्लिकेशन टाईप कुठला आहे आपला? व्ही. ओके, वी. व्ही टाकलं. कंडिशन टाईप कुठली आहे? ओफी. ओपी. चार्ट ऑफ अकाउंट ING. माहिती आहे, सेल्स ऑर्गनायझेशन 80. 804, अकाउंट असाइनमेंट ग्रुप Z1. Z1, Z1 आणि अकाउंट की कुठली आहे? ERL. यार. ठीक आहे, याच्यासाठी हे इथे इक्वेशन दिसतंय. ओके, आपण दुसऱ्या याच्यात अजून बघू सेम कॉम्बिनेशन साठी कुठलं इक्वेशन प्रेझेंट आहे का. आणि आपण जो कस्टमर घेतलाय तो मे बी वेगळा घेतलाय, हा कस्टमर घेतलेला नाहीये. एकदा व्हॅलिडेट करून बघूया. वेट, आता ज्याच्यामध्ये अकाउंट असाइनमेंट ग्रुप असाइन केला आपण, वेगळा आहे ग्रुप तो. हा कस्टमर कुठला होता? 10085 होता. आणि आता ज्याच्यामध्ये असाइन केलं तो कुठला आहे? 40036. आपण एक काम करू, एक परत सायकल रन करू आणि हा कस्टमर घेऊया. ओके, आणि कुठलं सेल्स रेव्हेन्यू अकाउंट येते ते एकदा चेक करू. सेल्स रेव्हेन्यू अकाउंट आयडियली कुठलं आलं पाहिजे? 85 टाइम्स 0. 85 टाइम्स 0 आलं पाहिजे. एकदा चेक करून बघू आपण आपलं कॉम्बिनेशन करेक्ट आहे का. म्हणजे या कस्टमरच्या अगेन्स्ट परत सेल्स ऑर्डर वगैरे क्रिएट करायची का? हा, तुम्हाला पूर्ण सायकल रन करावी लागणार. ओके. म्हणजे पीजीआय असेल किंवा इनवॉइस असेल, म्हणजे जे काही बिलिंग डॉक्युमेंट काही चेक करायचं असेल तर तुम्हाला तिथपर्यंत चेक करावं लागेल. कुठला नंबर होता तो? त्याच्या खालचा. Second. 400.
प्रोसिजर कोणीतरी चेंज केली मे बी. टॅक्सची प्रॅक्टिस करताना ऍक्च्युअली कंट्री वेगळी घेतली पाहिजे, म्हणजे त्याला कोणी चेंज करणार नाही. देन हाऊ टू सी अकाउंटिंग डॉक्युमेंट. फ्लॅग मध्ये ते जायचं तिथं. ठीक आहे, फ्लॅग, ग्रीन फ्लॅग आपण टिक केलाय, रिलीज केलाय. ओके. अकाउंटिंग डॉक्युमेंट, आता याच्यामध्ये कुठलं अकाउंट आले बघूया. आपल्या कन्सिडरेशन नुसार आले अकाउंट 8510. हो. ओके, हे कुठून आलं? फ्रॉम दिस सेटिंग, VKOI सेटिंग. ही सेल्स रेव्हेन्यू डिटर्मिनेशनची कन्सेप्ट आहे. याच्यात काय डाऊट आहे? इंटरव्ह्यू मध्ये इक्वेशन जरी सांगता आलं ना, खूप झालं, इनफ आहे. ओके, sales revenue account is maintained for or determined based on the equation of application type, that is V, plus condition type, that is a copy. Chart of account, which is determined from company code. Sales organization provided by SD consultant. AAG material, AAG customer, that is account assignment group, which is provided by SD consultant. And account key ERL. Okay, in the VKOA setting. ठीक है. रेकॉर्डिंग स्टॉप करतो मी.